नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। बघा, जिल्हा परिषद भरतीमध्ये जे काही पेपर होते, जे काही कंत्राटीमध्ये असणारे तुमचं ग्रामसेवक जे काही पद आहे, तर यामध्ये नॉन पेसा मधील भरती प्रक्रिया आता काय पेपर त्यांचे झालेले आहेत आणि पेसा वाल्यांचे पेपर सुद्धा आता काय 25 तारखेपासून होणार आहेत। परंतु जे काही झेडपी मधील आरोग्य सेवक जे पद होते 40-50% यांचे पेपर संपले। पेपर संपून त्यांच्या काही याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, तर त्या अनुषंगाने ग्रामसेवकच्या सुद्धा काही याद्या प्रसिद्ध होतील किंवा त्यांचे सुद्धा काय कट ऑफ येऊ शकतात। या बांधिलकीवर आजचा आपण एक काय अपेक्षित कट ऑफ नेमका ग्रामसेवक कंत्राटीचा किती लागू शकतो, कोणत्या जातीने किती लागू शकतो, या बाबतीत आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे आपला, हा फक्त काय प्राथमिक स्वरूपाचा आपण अंदाज बांधिलकी करत आहोत। ज्यावर आपण एक पोल घेतला, या पोलनुसार आपण असं गृहीत धरलं की मुलांचे किती मार्क बरोबर येतात यावर अवलंबून आजचा काय व्हिडिओ आहे। तर बघा की नेमका कट ऑफ किती लागू शकतो। बघा, जो काही ओपन वर्ग जो आहे, तर ओपन कॅटेगरी ओपन वर्गाचा कट ऑफ किती लागायला पाहिजे, 170 ते 182 दरम्यान। लक्षात घ्या, 170 ते 182 ज्यांचे मार्क आहेत तर त्यांचा निकाल काय जवळपास त्यांची पोस्ट काय फिक्स आहे। मग यामध्ये तुम्हाला जवळपास 5-7 मार्क काय याच्यामध्ये कमी जास्त मायनस होऊ शकतात। बघा, 4-5 मार्क तुमचे काय याच्यामध्ये प्लस मायनस तुमच्या याच्यामध्ये होऊ शकतात। त्यानंतर पुढचा जो काही ओबीसी जो आहे, तर ओबीसीचा कट ऑफ किती लागायला पाहिजे किंवा किती लागू शकतो, तर ओबीसीचा जो आहे तर 166। लक्षात घ्या, 166 ते किती 170 दरम्यान। लक्षात घ्या, 170 दरम्यान काय याच्यामध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकते। त्यानंतर पुढचा जो वर्ग आहे एससी, तर बघा एससीचा कट ऑफ कसा थोडा यांच्यापेक्षा कमी असतोय, परंतु यांचा सुद्धा कट ऑफ किती 160 ते 70 दरम्यान। लक्षात घ्या, 160 ते किती 170-72। लक्षात घ्या, 70 ते 72 पर्यंत काय तुमचा याच्यामध्ये कट ऑफ लागू शकतो। यामध्ये सुद्धा काय कमी जास्त तुमचं 4-5 मार्काने होऊ शकते। त्यानंतर पुढचा जो आहे एसटी, बघा एसटी वर्ग जो आहे, तर एसटी वर्गाचा कट ऑफ म्हणजे एनटी बीडी जे असणारे सबकास्ट आहेत यांच्या सर्वांचा, तर यांचा कट ऑफ 156। लक्षात घ्या, 156 ते 162 पर्यंत। 162 पर्यंत काय हा तुमचा कट ऑफ जाऊ शकतो। बघा मित्रांनो, हा काय प्राथमिक स्वरूपाचा अंदाज आहे आपण की इथपर्यंत काय कट ऑफ लागायला पाहिजे किंवा कटपर्यंत यायला पाहिजे। काही म्हणतात की पेपर मागचे कृषीचे पेपर जे घेतले, बघा हा जे पेपर होते कोणी आयबीपीएस मार्क हे तुमचे पेपर झाले होते। पेपरची काठलेली पातळी गंज तुम्हाला वाटलं अवघड आहे, परंतु पेपरचे जे काही अर्ज घेतले होते, तर अर्ज प्रणाली सादर केल्यानंतर जवळपास तुम्हाला पेपरसाठी जास्तीत जास्त 7-8 ते महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला कालावधी मिळाला आहे। मग त्यामुळे तुमचा हा कट ऑफ काय जास्तीत जास्त लागण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।